या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स। फक्त 45 रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण। पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी, आसरा चौक, सोलापूर। शिंदेचा संघोटेपणा। शिंदे रेशीमबागेतील संघ कार्यालयातून बाहेर पडले आणि पत्रकारांना अभिमानाने सांगितले, माझी सुरुवात ही संघ शाखेतून झाली। हे वाक्य ऐकल्यानंतर ठाण्यातील काही ज्येष्ठ शिवसैनिक, जुने पत्रकार यांच्याशी संपर्क साधला असता असं कळालं, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी कधीच भाजपाला ठाण्यात मोठं होऊ दिलं नाही। शिवसेना, मातोश्री आणि ठाकरे दिघे साहेबांसाठी हे सर्वस्व होतं। एकनाथ शिंदे सारखे असे भाजपचे स्वयंसेवक शाखेत जाऊन विश्राम करत होते, पण आनंद दिघे या पंचाक्षरी मंत्रापुढे असले स्वयंसेवकाची काय दाद लागणार। आनंद दिघे साहेबांशी दोन हात करणं तर दूरच, त्यांच्याकडे एकटक बघण्याची कोणात हिंमत नव्हती। मग करायचं काय? आपलं वर्चस्व प्रस्थापित कसं करायचं? मग शिंदे सारखे संघाचे स्वयंसेवक हे शिवसेनेच्या शाखेत कार्यरत करण्याचं ठरवलं आणि शिंदे शिवसेनेत आले। ठाण्यात दिघे साहेबांचे काँग्रेस राष्ट्रवादीशी जिव्हाळ्याचे संबंध होते। अगदी वसंत डावखरे आणि दिघे साहेब हे जिगरी दोस्तच। वसंत डावखरे हे नेहमी विधानसभा सभापती व्हायचे, ते दिघे साहेबांची मैत्रिणी बाळासाहेबांच्या आशीर्वादाने। ठाण्यातील शिवसेनेशी अशी अनोखी मैत्री काँग्रेस राष्ट्रवादी सोबत होती। उलट पक्षी ठाण्यात दिघे साहेबांनी भाजप कधीच वाढू दिला नाही। वीणा भाटिया या एकमेव नगरसेवक सोडल्या तर भाजपचे नगरसेवक ठाण्यात नव्हते। आमदार खासदार तर सोडाच, एक ठाणे लोकसभा जागा जी भाजपची परंपरागत होती, राम कापसे यांची, ती देखील दिघे साहेबांनी बाळासाहेबांना सांगून शिवसेनेकडे घेतली आणि साधे नगरसेवक असलेले शिवसेनेचे प्रकाश परांजपे खासदार झाले। दिघे साहेब असेपर्यंत शिंदे हे फार तर नगरसेवकच होते। दिघे साहेबांनी शिंदेंना कधी आमदार महापौर केलं नाही। सुशिक्षित सुसंस्कृत असे मोदा जोशी हेच ठाण्याचे आमदार असावे अशी दिघे साहेबांची धारणा होती। दिघे साहेब गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी शिंदेंना जिल्हा प्रमुख केलं आणि तिथेच संघनीती सुरू झाली। हळूहळू भाजपच्या नगरसेवक संख्येत वाढ झाली। ठाणे शहराचा आमदार जो परंपरागत शिवसेनेचा यायचा तो भाजपचा बालेकिल्ला बनला। नौपाडा, टेंभीनाकासह ठाणे शहर परिसरात भाजपचे नगरसेवक अचानक वाढले। हळूहळू कल्याण, डोंबिवली, भिवंडी या ठाणे जिल्ह्यात भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आले। दिघे साहेब असताना अखंड असलेला ठाणे जिल्हा आत्ताचा पालघर शिवसेनेची एकहाती हुकूमत होती। ज्याप्रमाणे मुंबईचा ठाकरेंनी आपला बालेकिल्ला बनवला होता, त्याप्रमाणे अखंड ठाणे जिल्ह्यात दिघे साहेबांनी शिवसेनेचा बालेकिल्ला बनवला होता। पण गेले 15 वर्षाचे आकडे पाहिले तर एकनाथ शिंदेंनी सरळ सरळ हा बालेकिल्ला भाजपला देऊन टाकल्यात जमा आहे। आज बहुतांशी आमदार हे भाजपचे निवडून आलेले आहेत। शिंदेंनी भाजप संघाच्या आदेशाप्रमाणे पद्धतशीर शिवसेना पोखरली आणि भाजपला मजबूत केलं। शिंदेंना निवडून देणं म्हणजे संघ भाजपला निवडून देणं हे आता स्पष्ट झालं आहे। आता ठाणे जिल्ह्याला ठरवायचं आहे हे शिंदेचं संघीकरण अजून किती वर्ष चालणार। या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स। फक्त 45 रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण। पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी, आसरा चौक, सोलापूर।